भाने तो बुड्याने ते तुंगा सोडला वाटते. आता समजलं मा बुडा म्हणे गुंपाबाजीत जाजो म्हणे. बाया कशा सध्याच्या बंद कर म्हणे, काऊन की कसं पाणी येऊन राहिलं कुठं लावत बसतं. आता 2-3 एकर लावली मी थांबा बा स्टाप मारा वरचं पाहून परावा पोझिशन पुढची. आता मला काऊन सोडला कोण म्हणलं बुड्यान तुया. काय करायचे आपल्यासारख्याला नाही धारीच गुण मारती तुंगा गिंगा. मग काय होती तर कसं चप्पलच काढायला पाहिजे. मग गुंपाबुडीला धारीच गुण आहे ते. बाकी आपल्यासारख्या दबत बी नाही कास्तकार. मग त्या दिवशी आता हे परवा दिवशी गोष्ट चून खाऊन पैसे दिले नाही ना. मग नाही बहिणीचा ते माणूस आहे का नाही त्यांना लागूनचे अजून पैसे नाही दिले. काल बुडा गेला त्याच्या घरी कलून आला. काय करतो मग आता आपल्यासारखे पैसेच जर नाही निघाले. 7-7.5 हजाराची टिपारी बसली. गाडीचं भाडे बसलं अंगावर आणि सगळं धिंगाणा झाला. शेवटी बुड्याला लक्षात आलं म्हणे आपलं काम नाही म्हणे. बस सांगून दिलं बा गुंपाबुडीला म्हणे तुम्हीच करा तुम्हीच पाहा तिकडे हात मोकळे. मग काय असं झालं ते. काय बोलून राहिला काऊन देत काऊन नाही मला पैसे ते काय म्हणते ते काय काय म्हणणं काय त्याचं. काय नाही ना बोलू नाही माणूस सांगते. मग सरे गावातले लोक सांगे म्हणे पैसे मागून फायदा नाही. येरदारीतली तिकीटनी जास्त पैसे जाईल म्हणे. इतकं बोलू नाही म्हणे. नीरा म्हणे चक्रा मारायला लावते म्हणे मजूर राहिले घराभोवती. मग काय कोणीच कामाला जात नाही आम्ही आपण गोत्यात आलो. मग काय असं झालं ते. आता काय करतं बुडा म्हणजे जाऊ दे म्हणजे मी आता म्हणलं मी जातो म्हणलं गाडी घेऊन पाहतोच त्याचं काय तर नाही म्हणे भांडण तंड करून नसते होत म्हणे बाबा काम कुठं बसतं म्हणे. म्हणून म्हणलं बा जाऊ दे तिकडे आता सोडले काय करतं मग जाऊ दे आता विषय. म्हणजे सोडले म्हणजे काऊन सोडले काऊन सोडायचे काऊन पैसे. बायानं काम केलं दिवसभर त्याची मजुरी करता बुडा भरणार आहे का. पैसे काढायचे म्हणजे काढायचे ते पैसे असा करा देत नाही ते मा सांग चाल बरं तू. ना मारती बुडा खाल्ला करत मध्ये नसते काम काय करू राहिला म्हणून तू फालतू. ते माणूस देत नाही म्हणजे ना निरा हे बा बेसर माना जाय म्हणजे किती काही बोला ही हसते म्हणजे फक्त काहीच नाही बोलतच नाही पुढे. मग पैसे देत नाही लोक सांगे ना होच करते नाही काहीच म्हणत नाही म्हणते कोणाला. मग कुठं बसते नांदीला जाऊ दे आपले टाइमपास करणं फालतूचा. नाही आताच पैसे काढायचे दादा कोण पैसे देत नाही म्हणते ते बरोबर ठीक आहे ना. पा तू बुड्याला सांगू नको कोणाला नाही मी सांगत नाही मा बुड्याला काही कारण सांगून आपण निघून जाऊ गाडी घेऊन बरोबर. तू फक्त गाडी बाहेर काढ मी लाऱ्यांचे तेल बोलवणार आणतो. बस तू फक्त गाडी सोयी त्या पुलावर घेऊन येतो. मी माई बुलेट घेऊन आता वावरात जातो त्या लाऱ्यांचे तेल घेऊन येते तुम्ही. चल होई तू लवकर सरका पुढे लवकर चक्की बंद कर आणि सांग आता कोणत्या कामाला चाललं म्हणा बॅगा आणाले बस चाल. बरं चालतंच का मग नाही का काढूनच पोहल्या काय फक्त कसं घरी लिकेज नको कोणाला सांगू नको तू पोट्टेला सांगू नका म्हणा. बॅटा गिटा घेऊन बिलकुल त्याच्या पुढे जात होतात आपल्याला त्याच्या घरापुढे बिलकुल दांगूच करा जाता काही होले का चालतं ना. करा दांगो करायचं आहे आता त्याला दाखवून देतो मारत राव काय सांगतोच ना त्याला काय म्हणते पाहतोच ना त्याचे लोकाला झुलवते का ते असं असं थांब म्हणा तू बैलजोडी सोडून नाही आणून मला म्हणा तू लोका देखता समोर काही काळजी करू नको तू ते पोट्ट्याला बोला मी येतो बिलकुल दबा पडला पाहिजे. मी बुलेट घेतो मग आपली आणि तू आपली गाडी घ्या बस बिलकुल राळाच करायचा तिथं हैगीच नाही करायची. झबऱ्याला फोन करून द्या नाही का मग ते जरा फारच चांगलं मग टेन्शनचं कामच नाही राहत म्हणजे जरा दबाव पडत मग अजून. बरोबर त्याला सांगतो मी एखाद्या दोस्त मित्र कोणी बुलेट घेऊन ये म्हणतो आणि चल होय म्हणतो रवाना तिथं नाही का. बरोबर लावतो मीच लावतो त्याला फोन काय काळजी करू नको तू फक्त इथून निघ मी आता बस वावरात जातो आणि झाबऱ्याला फोन लावतो तिकडून तिकडे पुलावर येऊन जातो. ये तू पुलावर फटकन चक्की बंद कर बुड्याला चाट मार आणि चाललाय. कुठे रे बा काम आहेत ना मला करायला रे नाही रे आज जमते का आपलं पण आपण काय झाला ते तर सांग म्हणजे काय साठी काय आहे नाही बोलले आहे काय. म्हणजे ते टिकावाचा एका जणाले तिथं चुनखव आहे पैसे दिले नाही त्यांना कंदील बुड्याचे. तर भाण्यान मी आम्ही आता निघालो होतो तर तुम्हाला म्हणलं चला लवकर माई बुलेट काढून राहिलो मी भाण्या गाडी काढून राहिला पुलावर या सगळेजण बॅटा गिटा आहेत ना आपल्या याच्यात खोपड्यातल्या सगळ्या घेऊन ये तिथं. करून मारती मारा हिट राहायचे आपण माबुडा नाही जाऊ मला जे काय येत ना का तुम्ही म्हणलं मारतीचा शब्द खाली पडला नाही पाहिजे तुम्हाला सांगू राहिलो एका शब्द म्हणलं तिथं जायचं मा संग यायचं तुम्हाला धक्का लागणार नाही तुम्ही फक्त मागं थांबायचं मी हाव ना. चला या लवकर तिथं पुलावर फटकं टिकावा जाय त्याले अगोपणा करून राहिला ते मग कामाचे पैसे देत नाही म्हणजे काय सोपं आहे का ते लवकर या तिथं. आपण का फालतू बा कसं अजून कोण आहे मग अजून भेऊ नका तुम्ही झाबरे आहे ना मग काय भुसणे आहे मी भानी आहे तुम्ही काय काळजी करू राहिले तुम्ही मागं राहिले तरी चालते ना. या तुम्ही लवकर या फटकन काळजी नका करू तुम्ही मग. बरं येतो मी बुड्याला टच करतो मग मॅच आहे म्हणतो क्रिकेटची बस आता बॅटा काढतो येतो तिथं फुलावर ना येतो गाडी घेऊन येतो आम्ही तुम्हाला 10-15 मिनिटात टच आहोत तिथं. तेच म्हणलं मी जातो घरी बाद बुलेट घेऊन येतो मी आता ट्रॅक्टर आणून सोडलं वावरात मी बस आलोच मी. सोडा ना तुम्ही निरा झोल खाऊ माणसा तुम्ही मग चून खाल्लं पाहिजे पण माणसाने झोल नाही खाल्ली पाहिजे. मग काय राजा तुम्ही 4-5 दिवसांनी तुंगा सोडला जरासं तर वाटू द्या ते गुंपाबुडी तुंगा चालून राहिली. तुम्ही राजा काय हिंमत पैसा आदला सगळ्या गोष्टी असू काही शान नाही झाली तुमची. देऊन दिलं जाऊ द्या बा आपण नाही करत इतकं असते राजा इतकं भेकाळ माणूस पाहिलाच नाही मी. करा इकडे ढोरं घेऊन आलो तरी इकडे आले तसे हो ना चपऱ्यावानाचे काय नाही निरा शब्द घाल्यात बरे निरा गोष्टी सांगते. जाऊ द्या ना भाऊ जाऊ द्या ना मी झोल खाऊ का चून खाऊ तुम्हाला काय करावं लागते मी माय सोडलं मला नाही पटलं. तुम्ही काय सांगून राहिले तुमचं तर माहिती आहे मला गाडी पंक्चर झाली ना झालं आम्ही येऊ शकत नाही मजुरी द्यावं लागते. पैसे घेतले नाही का बिना कामाचे काय बोलता तुम्ही अगो फालतू. आता व्यवहार करायचं नाही लागेल का बाहेर पैसे मागितलं मी देऊ का बा माझ्याजवळचे सांगा बा तुम्ही. मग आता राजा तुम्ही एवढ्या गोष्टीसाठी झोल खाऊन राहिले याला द्या लागले त्याला द्या लागले यायचे मला 40,000 रुपये इंजिनचं काम निघाल तुमच्या ना पहिला दिवस उद्घाटन असं झालं तरी बोलले का ते काही इकून तिकून सोय लावतो म्हणजे बा गाडी ओके करतोस. शेवटी हिंमत ठेवलीच नाही ना मग 15 लाखाचा फटका बसला त्या याच्यातनी दलालीतनी तरी माझ्या झोल खाल्ली का तुम्ही राजा काय म्हणता ते 1000 रुपये शिल्लक दिले असं झालं बायाची दिली टिप 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 करता राजा टिमटिमे.
माहित नाही ना तुमच्याचं कसं आहे सोपं नाही बाबू ते त्याच्यात कसं माणसाचे संबंध खराब होईल लोक सांग एक तर इकडे पाठवलं नाही माझ्याकडे पाठवलं नाही अर्धे लोक पैसे देत नाहीत हा काय म्हणावं काय द्यायले लोक येऊन फळफळ बोलतील काय फायदा असं हे करून फालतूचे बसले आपल्या लोकांचे घेणं नाही देणं नाही ऐकून घेणं मग त्या यानं चुन कोण पैसे दिले नाही म्हणलं मग शेवटी मला जोडून दिले सांगितलं नाही मला काय सांगा बा कोणाला आता बसले आपलं हे आपलंच निरा लोकांना सांगत बसा असं घराने हिंदी शेवटी मला जाऊ दे सोडून दिले काल कळून आलो म्हणलं मग देत नाही लोक पैसे देत नाही म्हणून मी सोडलं हे कुठं बसतं मला डोक्याला ताबा म्हणजे पैसे दिले नाही का त्यानं तुम्ही काय पाहून राहिले मग काय माणसाला मला कोण नाही सांगत तुम्ही आतापर्यंत आता 2 जांभळा देऊन राहिले पैसे काढून आणलेच तुम्ही जाऊ दे ना आता झालं निपटलं आता विषय सोडला ते काय आता सोडून दिले मी बेमान माणूस आहे ते बेसर माहिती आहे लाज नाही दिले पैसे देत नाही कोणाचे असा माणूस सोबत असल्यावर कुठं बसतं चक्र मला म्हणून सोडले मी लोक सांगे बा काही मागू नका म्हणे फायदा नाही म्हणे फायदा नाही म्हणजे काय काय हरामा जागा पैसे म्हणजे आपले दिवसभर मजुरानं काम केलं आणि तुम्ही जवळचे पैसे देता म्हणजे काय कोणी शिकवलं असं नाही तुम्हाला असे मुकरदम असते का म्हणलं रुपया जवळ तर रस्ते गेला पाहिजे हे बा तुम्ही माझ्याकडे सोपवा दे 2 दिवस रिकामी जावा गाडी काही 2 दिवस होत नाही ओके आम्ही आणतो काढून पैसे आणू का काढून किती आहे 7.5 आहेत ना आणू का किती आहेत किती सगळे त्यांना शिड्याकडे उतारू का तुम्ही सोडले मी आता तुम्हाला काय करायला लागते जाऊन सोडले ना म्हणजे तुम्ही सोडले समजा मागायचं नाहीच तुम्हाला मग मी काय म्हणतो तुम्ही तर सोडले आता आम्ही काढून आणू का पैसे आजच्याच पैसे काढून आणतो म्हणलं 2 घंट्याच्यात पैसे वापस जर नाही आणले तर मला म्हणा म्हणलं 5,000 आम्ही घेईन 2,500 तुम्ही घ्या चालते यायला सोपंच वाटून राहिला ते आता काय सर गाव सांगून राहिलं का लोक का पागल आहे का 7 खेड्यातले लोक येत नाही कामाला जाऊ दे घेऊ द्या की आपल्याला काय करायला लागते हे बा मी काय म्हणतो मला रुपया नाही पाहिजे त्यांना जर दिले पुरे तर तुम्हीच घ्या बा ऐकून बक्षीस मला काय करायला लागते मला पाहिजे नाही ते आणि ते देतही नाही तुम्ही पाक कशी निघते तुमच्या पद्धतीनं करा तुम्ही बस झालं ना आता हे बा तुम्हाला काहीच नाही पाहिजे ना मग काढतो आम्ही पैसे काढतो द्या काही विषय नाही आज जातो आम्ही दुपारून तिकडे गाडीचं पाहून येतो पहिले तिकडून तिकडे त्याच्या घरी जातो पैसे तर काढतोच पाहा तुम्ही फक्त काढा बा काही करा तिकडे माझ्या काय म्हणणं नाही ना मला रुपया नाही पाहिजे तुम्हाला काय करा ते करा तुमच्या पद्धतीने तुम्ही जा काढा काही करा मारा करा आपल्याला काय करायला लागते जा तुम्ही आपल्याला काही घेऊन नाही जाऊ मग शिवला पुन्हा चालतं का मग किती वाजता 4 वाजता चालेल जाऊ नाही का बस 2 वाजता आहे निघायचं सध्या तर काही आपल्याला लागून करायची नाही लोकांसारखं आपल्याला काही गोत्यात यायचं नाही आपल्या गावातला सरपंच शांताराम हे ते 2-4 जण आले गोत्यात पाणी काही येऊन नाही राहिलं आता निरा पायप करून राहिले ते तर आता आपण काय करू 2 वाजता आपले कामं झाले की बस निघू आणि तिकडे जाऊ नाही भोनीले 7:30 त्याचे काढायचेच बिलकुल ओके बस ठीक आहे मग 2 वाजता येऊन जातो मग गोळाखाली मी चालेल जाऊ मग आता ठीक आहे थांब रे मारतीया थांब जाऊ नको काय लागायचे पुट्टे फायबर खंदील ते कुठ चालले चाल बरं अरे थांबा जाऊ नका रे गेम झाला आपला खरे मारते हो कसं रे नाही मुकाटन राहा तुम्ही मी बरोबर सांगू काही काळजी करू नका मा बुड्याला डाऊट आलताच मावर तरी अरे इकडे थांब या काय म्हणता या तरी म्हणूनच ना मी फालतू राजा मग काय पाय बरं आता महाबुड्याला जर सांगत ना फालतू मला आता मारतेस महाबुडा फालतू रे कोणते काम करतात सांगू नको फक्त मारते मारायला चालू मग बरोबर सांगतो मुकाटन बसा तुम्ही आले ते थांबा ना नाही अजिबात जायचं नाही म्हणलं ना सांगत तुम्हाला जायचं नाही कुठे असो तिकडे सामने काही असो सरा उन्हाळा कमी पडला तुम्हाला आता लोक खेळाचेच काम होते ना निरा टीव्हीच्या पुढे होते ना तुम्ही छक्का मारला चौका मारला काय फायदा काय तुमचा बसलेले का डोकं खात तुम्ही अजिबात नाही म्हणलं वावराचे कामं करा मुकाट्या ना घरी थांबाती चाललेले काय कुठं आहे सामने कुठं आहे ते असं आहे आता कुठेही माणूस असं वाटते फायदा होईल बा पण असे आपले घरचे आडवे तिथं आता तुम्हाला काय सांगू आता तिथं पेरण्या पाण्याच्या पोट्टे येऊन नाही राहिले सामने वापटी कुपटीले मग तिथं 21,000 रुपये बक्षीस आहे आणि टीमा तिथं काही झालेल्या नाही म्हणते आम्हाला आता समजलं मी आलं चला मग काय आहे 5-6 पोट्टी इकडे तिकडे आणि आमची 5-6 पोट्टे झाला आता तिकून झाबरे येऊन राहिलं असं आहे ते म्हणून चाललो होतं ना 21,000 रुपये हाताखालीच आहेत ना ते कोणीच टीमाच नाही येऊन राहिल्या ना शिरा मी काय म्हणतो ते पोरगं म्हणते ते बरोबर आहे का त्याचं काही चुकलं नाही आपल्या लक्षात नाही राहिली ती गोष्ट कारण की कशी आहे पोट्टे पाट्टे पेरण्यात गुंतलेले आहे कोणी काही तिथं टीमा येऊन नाही राहिल्या जर समजा पहिलं नाही दुसरं नाही तिसरं तर भेटत यायले काय रे म्हणलं किती काय बक्षीस किती आहे म्हणलं तिथं पहिलं 31 आहे ना पहिलं 31 दुसरं 21 तिसरं 11 मी आलं कमीत कमी नाही पहिलं तर दुसरं तर भेटा टीमाच नाही राहिलं मला सांगे ना माझा दोस्त म्हणे कोणीच नाही राहिले ये म्हणे फटकन जमून जाते म्हणे बजेट जाहीरच करणं आहे म्हणे पहिला दुसरा तिसरा जा घरी म्हणून म्हणलं गेले आपले आले 1 घंट्याचं काम आहे का तिथं काय खेळाचं कामही नाही पडत आता मला तर काही समजत नाही ते पहा तुम्हाला काय करा ते पुरते का पण भेटते ना बक्षीस भेटत असेल तर जा नाही तर मग काही जाऊ नका टक्के ना काका मी सांगतो ना पैसे भेटते आपले 1,000 रुपये फीचे जाईल आपले पण जास्त आहे बा 20,000 रुपये बक्षीस भेटते त्यातले 10 आम्ही घेऊन 10 दुसरे पोट्टे आम्ही 4-5 पोट्टी इकडे तिकडे पाहिजे जमू राहिला ना बजेट म्हणून तर होय जा लवकर अजून 2-3 टीमा येईन तर बसा लागत मग पटकन जा लवकर रवाना जा हो बरं आहे जमलं बने झाबरेला फोन मारला ग निघाला सटकन चला येतो मग आम्ही जा वावराकडे जा तुम्ही बाबा पाहिजे मी येतो बस झालं असलं 1-1.5 घंट्यात वापस येतो बस बक्षीस घेऊन येणार हो जाय मी वावरात आहे ते ट्रॅक्टर वावरातच आहे येता घेऊन येतो मग घराकडे ना बस आपली बुलेट घेऊन जातो आणि वापस येतो मी वावरा कोणीच येतो बरं जा मग हो जा काही हरकत नाही हो जा इकडे नाही ना आम्ही दोघं तिघं पाहून राहिले इकडे दिसून नाही राहिले ते पराठी लावून झाली इथं स्प्रिंकलर टाकेला पण इथं कोणीच नाही तिथंच पा बंड्या गिंड्यात लपला असेल ते पा दे तिथंच पा नाही रे इकडे नाही ना बंड्यात नाही ना पाहायला नाही का पाय सुरू आहे ना मग तिकडेच पाहिले आपण दिसलं पाहिले ते हराम खोरले काय तिकडे पाय तू बरोबर पाय जा समोर जाय बरोबर पाय तू इकडे पाहतो पलीकडे पाहिले का तुम्ही तिकडे पा बरोबर बस दिसलं तर बिलकुल सुतार जाणार नाही इकडे जा लवकर तिकडे पहिले का बरं झालं पैप आणायला वर आलो टीना नाही तर बस आता जीवच घेत होते बा पहिले का बॅटा घेऊन राहिले हे याचं पुट्ट आहे टी नाही का उकडतं माझं गाडी घेऊन आलं तर काल हे दिसलं नाही पाहिजे बा इथंच लपाता मामाला फोन लावून द्यायला थोड्या वेळा
नाही नाही नाही, हे बा मी सांगतो तुम्हाला सगळं पाहिलं ना. आता बंड्यातही नाही तिकडे नाही, मी सांगतो 100% पळालेत ते. आपण दिसल्याबरोबर टरकली द्यायची आणि बिलकुल हे बा असे पळाले असतील ना ते, त्याला वाटलं आता काय करावं काय नाही. पण सोडत नाही म्हणा भाऊ तू, सोडत नाही तू. हे बा बंडा जर पेटून नाही देईन तर मला म्हणा तू, फक्त पैसे द्यावं नाही त्यांना आता. बैलजोडी सोडून न्यायची आणि बिलकुल यायला बा काळी लावून चाललं जायचं, हैगच करायचं नाही आता. बिलकुल हे बा जे आहे तुझे म्हणणं ते करूच आपण, कारण की बैल जोडी तर न्यायची सोडून. किती आहे 7,500 रुपये आहे ना. जर हे बा माणूस की त्यांना जर दिले तर ठीक, एक चक्कर मारतो त्याच्या घरी. ते जर असला घरी कदाचित तर त्याला म्हणा भाऊ 1 मिनिटात पैसे आणून देतो, नाही तर मग तू आहे ना आम्ही इथेच थांबतो तोपर्यंत. काहून की काय होईल, आपण जाऊ तिकडे तर ते याचा इकडे. त्याचं काही सांगतात नाही, एक तर लपला आहे का काय सांगता येत नाही. तू जाय घरी, आम्ही इथे थांबतो. नाही जातो मी एकटाच जातो, फक्त तुम्ही जाऊ नका इथून. बस मी आलोच समजा 10 मिनिटं त्याच्या घरून. त्यांना फक्त पैसे द्यावं नाही, मग मी सांगतो त्याला काय करायचं त्या. बस तिकून आलं काय करायचं ते करू आपण. चला आलोच मी 2 मिनिटात. ठीक आहे, मग आम्ही बसतो तिकडे झाडाखाली. काही अडचण आली तर फोन करतो. बॅटा घेऊन हजर आहो मी आता 5 मिनिटात, फक्त फोन करतो. आलोच समजा. तुमचं कामच पुढे देत नाही मी हो ना. मी असल्यावर काहीच टेन्शन नाही, मी एकटाच सांभाळत त्याला. माम भाचे दोघं आले तरी सांगतो काय द्यायला तर. आलोच मी, फक्त तुम्ही बसा इथं. फक्त इकडे आलं तर सोडू नका द्यायला. आलोच मी. मी दिसते उलीस पण लेखाचं लस थिएटर आहे पण नाही का हे. काय करते काय माहिती, मामाचं गचाळ पकडते का काय सांगा आता. कठीणच आहे, एखादा फोन लावा लागेल बा हे सटकले की. झाला तर हे तर का पुरी ज्ञानच बोलावले पाहिजे ना. असं वाटलं बुडं लेखाचं असंच आहे का, पण हाय बाकी बुडं लेखाचं खतरनाक आहे. पण वस्तू मारते आम्ही तिकडे झाडाखाली. जाय लवकर पटकन, ये लवकर जाय. भाच्याला दम नाही ना, मग काय सकाळपासून गेला, भूक लागली असं आता चाललोच नैरीची भाकर घेऊ. काय म्हणतो रे भाच्या, येऊन राहिलो ना मी. का थैली घेतली बस, आता गाडी काढली घेऊनच राहिलो मी. लोणा काढली आलोच. भाकरीचं सोळा पहिले हे मी काय सांगतो ते आहे का म्हणलं. पहिले पैसे आहेत का घरी? 7,500 घरी आहेत का? पैशाला काय कमी आता, पैसे नाही तर काय झालं आपल्या घरी. 10-20 हजार काही पडेल असते तर काहून काय झालं. काय सांगू मामा, बरं झालं तुम्ही औरत नाही आले. हे बा मार खाल्ला असता तुम्ही आता. मी तर वाचलो कसं तरी, लपलो इकडे तिकडे. आता लोक निमावरच होतो मी, आता कुठं खाली उतरलो. जीवात जीव आला म्हणलं. ते रामपूरचं ते कंदील बुडा नाही का, ज्याचा आपण तुंगा सांगितला ते काय मामूल नाही बरं. वाटते थोडं सोपा नाही ते. गुंडे पाठवले गुंडे. 7-8 पोट्टे आहेत म्हणलं, असे जवान पोट्टे आहेत. एक तर पहिलवान होता टकला. मी आता म्हणलं जीवच घेते काय माहीत. तर ते पैशाले एक पोट्ट पाठवलं द्याय ना. डुबराच आहे असं, धसकटच आहे म्हणा. पण कसं लय जरा आगाऊ दिसलं मला ते. तर म्हणलं ते बॅट घेऊन येऊन राहिलं. जर आलं तर त्याला सटकन पैसे देऊन द्या, रवाना करा. नाही तर हे बा वावरात असते बैलजोडी आपली सोडून न्यायच्या फिक्रीत आहे. 5-6 जण इथं थांबले आणि एक जण तिकडे येऊन राहिला घराकडे. मी आताच त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या निमावून. नाही नाही म्हणतो लय कलाकार आहे मग हे बुडं समजा. नाही म्हणजे मारायला पोट्टे पाठवले नाही का असं. तरी तर म्हटलं मुकाट्यानं खाऊन गेला बुडा असं असं. एक येऊन राहिला समजा. एकटंच आहे ते, आपलं जॅकेट घातलेलं लालवालं घुटबाई का नाही असं दिसाले. पाहिजे म्हणलं घरापाशी आलं की काही असं शिल्लक बोलूच नका त्या संग. सटकन आपले पैसे काढून द्या आणि मोकळे करा. असं आहे ते नाही हो का, म्हणजे लय खतरनाक आहे नाही. बरं 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 ठीक आहे. काय बैल जोडून येतो म्हणे. नाही हो मामा, हे बा पुरं पेट्रोल देतो म्हणे बंडा. काळी लावून देऊ म्हणे, चालले जाऊ म्हणे. मग काय तर हे बा तुम्ही काहीच आता विचारच करू नका, सटकन काढून द्या पैसे. कुठून नसन घरी तर इकून तिकून आणा, पण देऊन द्या पैसे. नाही आहे ना मामी जोड आहेत पैसे. दिले म्हणतो मी, सांगतो. ठीक आहे मग. आता येतेच ते नाही निघाला ना. त्याला 5 मिनिटात बिलकुल. हे बा गाडी ड्रग काढली त्यानं. मग काय तर बस ठेवतो मी फोन लवकर. हे बा ते आले तिकडे लपा लागतील मला. ठेवा फोन ठेवा. हो बरं ठीक आहे. बाबा हे वाटते नाही का, मूर्तीला पण किती मान दिसून राहिले मला नाही का. आला तर आपल्याच घराकडे येऊ राहिला वाटते. आलं चून खाऊ निवास नाही का. थांबतो तू काढतो आता. कुत्र्यापासून सावधान असं. कुत्रे भेवाळून देऊ राहिला का कुत्र्यापासून नाही का. एका बॅटीत त्याला काय कंबळलं मोडतो. त्या कुत्र्याचे कोणते होते येऊ दे ना म्हणा तू. हे कोणी बसेल म्हणा. भाऊ म्हणलं ते याला आवाज द्या बरं. काय नाव आहे याचं, वामन चुनखव आहे म्हणजे त्याचं नाव. त्या आवाज द्या त्याला म्हणा. ते रामपूरचा माणूस आलेला आहे म्हणा, बाहेर बोलावला म्हणा. बापाला का हितभर माणूस आणि हातभर गोष्टी कायच करायला दिसते मला. डेअरिंग फुल नाही का. हाय पण आडदोड दिमागात दिसू राहिला मला नाही का. पट्टी गिट्टी बांधून बिलकुल. बॅटे हट्टी मागं. काय म्हणजे हो मीच आहो म्हणलं. मीच आहो म्हणलं आपलं वामन आपलं चुनखव. असं तुम्ही आहे ते नाही का. इकडे या म्हणलं, तुम्ही इकडे या पहिले. का काय झालं काय म्हणलं भाऊ, लयच गरम दिसून राहिलं तुम्ही. चला ना पाणी गिनी घ्या. काय झालं मला सांगा तुम्ही. काय केलं काय बा आम्ही. सांगा बा काय केलं नाही. काय केलं सांगू का तुम्हाला काय केलं तर. म्हणलं राजा ते म्हातारा माणूस आहे आमचा कंदीर बुडा, कसा आहे तुंगा चालून राहिला. पैसे देऊन नाही राहिले त्याचे. म्हणजे तुम्हाला काय वाटलं एकटा आहे का ते, त्याच्या माग कोणीच नाही का. म्हणलं पुरी टीम आहे म्हणलं. हो तू हेगीच करू नको बा पैशाला जर का तो नाही म्हणलं. आता आम्ही तू म्हणलं बा बॅटा घेऊन हजर आहो सगळे. इथं येऊन दांगडो नाही करीन ना तर मला म्हणा पुरी बैलजोडी सोडून घेऊन जाणार म्हणलं. सांगून राहिलो कडक धडक. पण कोणा नाही कोणा म्हणलं त्याला. इथं राजा कालचीच गोष्ट आहे ना. इथं आले ते मी म्हटलं बा पाय पण येऊन ठेवतो वावरात. आलं की तुमचे पैसे देऊन देतो. माणूस थांबलाच नाही ना बा. माणूस चालला गेला. आपण काय करावं मग. कुठं बा फोन लावून पाहतो आपल्याला फोनही लागे नाही त्याचा. मग काय करावं. त्याला टरकली याची आपल्याला पाहायला टरकली नाही का. एका आवाजात त्याला का सारखा झाला आहे. पण आता बॅट काळाचीच राहिली. बरं मी काय म्हणतो, जे झालं ते झालं. आता लवकरात लवकर पैसे आणून द्या म्हणलं. 7,500 रुपये. हो त्याला आणा पैसे. बरोबर देतो ना. हो पण तुम्ही कोण व्हा म्हणलं. मग म्हणजे नेमकं म्हणजे बा तुम्ही कोण व्हा द्यायचे. त्याचं पोरगं ते गाडीवाला होतं बा, ते सांगे म्हणे तुम्ही कोण व्हा. कोण हो नाही माझं नाव माहीत नाही तुम्हाला. बरोबर होईन माहीत होईन तुम्हाला काय आहे तर. मग विचारता तुम्ही फोन कोण होईल. ते कंदील बुड्याला फोन लावजा. कोण आलं तर म्हणा.
मला नको विचारू काय नाव आहे तर त्याला विचारता आणा पैसा ना पहिले. नाही बरोबर आहे राजा, भाचा म्हणे ती काही खोटी गोष्ट नाही का, मोठी गँग आहे बहुतेक, पैसे वसुलीचीच कामं वाटते याच्याकडे बहुतेक. बुड्यानं काहीतरी यायले अर्धे देऊन काहीतरी काम केलेलं आहे नाही का, कुठं बसतं बा. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही, कोणी असो आपलं काय. आता तुम्हाला माहीत म्हणजे शेवटी तुम्ही त्याचीच माणसं असाल ना. बरं मग चहा घेतला असतं म्हटलं, हां जरा चहा कॉफी वगैरे काही. कामशी काम, फक्त पैशाशी मतलब आहे आम्हाला, बाकी काही नाही पाहिजे आम्हाला. आमचे पैसे 7,500 रुपये लवकर बाहेर घेऊन या तुम्ही, रुपया कमी आणायचा नाही. तसं करा बा, तुमची इच्छा शेवटी, नाही तर आपली इच्छा चला बा पाणी गिनी घेतलं असतं. आता इतके दुरून आले तुम्ही तर तसं आपला व्यवहार क्लिअर आहे बा. आपण कोणाचे 5 पैसे ठेवत नसतो बा. शेवटी आता मी इथंच विचारच करून राहिलो होतो बा, जाव का कसं करा बा. आता म्हणलं तयारीतच होतो मी. हो ते चोपडे धंदे मला शिकू नका म्हणलं, सगळं समजते आम्हाला काय कसे पैसे काढायचे. लवकर पैसे घेऊन या तुम्ही, इथंच थांबतो मी. बरं हो बस आलो बस 2 मिनिटात. मला फोन होईल म्हणलं ते पोरगा, हो लय टरर करून राहिलं म्हटलं, उलचक नाही तर म्हणलं त्याला जरा धमका तुम्ही. तुम्हाला इतकं बोललं तर तुम्ही मुकाट्यानं बसले, काय म्हणते ते? अरे म्हणून बोलणं, छोटा डॉन आहे ना ते, वसुली करायला आलं ते, तुंग्याची वसुली करतो म्हणे मी, लवकर पैसे आणा म्हणे, नाही तर मारतोच म्हणे म्हणते. हो सटकन पैसे आण बाबा, रवाना करणं यायले. वावरातून आलं म्हणते ते पाच भाच्याचा फोन आला मला. हो लवकर आण लवकर. गुंडा आहे नाही असं असं, हो का वाटते बाबा ते पट्टी गिट्टी, पण म्हणलं पाहूनच राहिलं, इकडेच पाहू राहिलं. बरं देऊन दे तुम्ही नाही का, हो फालतू मारा होता बाबा. आण लवकर, मारतेच ते. 5 मिनिटाच्यात पैसे आणा म्हणे, पुरे आणतो 7.5, कमी नको आणू. आण लवकर. 11, 12, 13, 14, 15. चला 500च्या 15, 15 पाहिजे 75. चला 7,500 भेटले आपले नाही का, त्याला विषय मोकळा. आणि बरोबर आहे ना, म्हणजे तेच म्हणलं बा, कसं 15 नोटा आणल्या आता आहे ना बरोबर. लय नाही गे, 7-8 लाख रुपये नाही, इतकी काळजी नको करत जो. दिले ना आता, जा आता. हो फक्त नाही म्हटलं तुमचं म्हणजे नाव समजलं असतं बरं वाटलं असतं जरा. म्हणजे कसं नावही नाही माहीत म्हणून म्हणलं बा, कोणाला दिले काय दिले कसं विचारपूस झाली डबल तर म्हणून म्हणलं. आता काय सांगावं नाही का, आपलं नाव सांगितलं तर फालतू आपल्यावर याची आपत नाही का. चकवा म्हणून टाका लागून. चकवा भाऊ आले होते म्हणा, त्याने पैसे नेले म्हणा. आला कोणाचा फोन समजा कंदिला भाजीचा आहे ते, सरळ सांगून द्यायचं चकवे भाऊ आले होते म्हणा, त्यानं नेले म्हणा. पोहोचून जाईल त्याला विषय नाही. असं हो का, असं चकवा नाही हो का, बरोबर आलं कसं नाव आलं का, अळणाव आहे का तुमचं, अळणाव काय बोलू राहिले, अळणाव आहे का नाव आहे. तुम्हाला काय करावं लागते जास्तीचं, फक्त चकवा भाऊ आले होते पैसे घेऊन गेले, तुम्हाला अडचण येणार नाही. झालं बस, मुकाडन बस, आता येऊ द्या मला. आम्ही जागो दिसते म्हणून नाही का. बरोबर या भाऊ, हो या ठीक आहे. बोलो बॉस, क्या करना पडता, बोलो आगे का बोलो. झालं काम झालं म्हणलं, काही आवश्यकता नाही. तुम्ही गाडी काढा लवकर घराकडे निघा, काही अडचण नाही. समायला मी निपटलं त्याला आता, एका आवाजात त्याला कारण पैसे आणून दिले फरकन. काही टेन्शन नाही, ठेवा फोन ठेवा, जा लवकर घराकडे. आपापल्या कामोकामी लागा. असं बरोबर ठीक आहे, असंच होतं वाटते. तेच तर म्हणलं, हो ना, मी आणलं जर अगोपणा करत असेल तर येत होतं मग. काही हरकत नाही तर माझ्या काम असेल तर मग आलो असतो. बरं झालं तू नाही आला बाबा, मी आलो तरच त्याची बीपी वाढली होती म्हणते, मग काय गोळी पाच जा इकडे तिकडे. तू आला असतं झालं असतं, कामच झालं असतं बाबा. जाय तू आता, तू तुझ्या ड्युटीवर जाय. बाकीच्या आले म्हणा गाडी घेऊन जा म्हणा भाण्याले. भाणे आहे का रे, जाय मग लवकर. हो निघतो आम्ही, हो काही हरकत नाही. तू चालला का, हो जाय मग पुढे जाय. हो पाहिजे फक्त ते क्रिकेटचं बरोबर सांगू रे बा, हरलो म्हणून सांगतो. हो बरोबर सांगतो ना. हो 10-12 टीम आल्या म्हणतो. झाला आपला कार्यक्रम झाला, वापस आलो. चला मग ठीक आहे, निघा तुम्ही, निघा मी निघतो इकडून. हो बरोबर ठीक आहे, हो वावरात डायरेक्ट. हो ठीक आहे मग चला. चला जमलं बा, बरं झालं मामान दिलं, नाही तर बस मामाबरोबर माई यायला त्याचा नाही का. बोले का खतरनाक गुंडा होता बा, हे तर नाही का, हो काळा हे कोटवाला. बरं झालं. हो चाल बाबा, आता गाडी काढते नाही का, चाल सटक येतो. काय झालंय का, सामने झाले का, आले मी पाहतो 1 घंटा नाही झालं तर. फालतू गेलो, चक्कर झाली. मग 10-15 टीम आल्या आता, काय मेळ लागणार आपला तिथं. मग जाऊ द्या म्हणलं, चला घराकडे भाण्या म्हणून जाऊ द्या. चाललो आलो वापस. आता काय करता मग, तरी वाटेच मला जमत नाहीच म्हणलं तर. मग आता असतेच ना बा, कुठे गर्दीच आहे. मग आता क्रिकेट म्हणल्यावर तर लयच असते. बरं जाऊ द्या, काय आता 1 घंटे झाले. मग घरी गाडी ठेवली म्हणून मग घरी ठेवून दिली गाडी. चला मग मारती म्हणजे आता ट्रॅक्टर घेऊन म्हणे वावरात, म्हणून आलतो वावरात. बरोबर हो ठीक आहे. मग ये मग घरी लवकर. चला म्हणलं, मग श्रीराम चला घराकडे जाऊ द्या. चला म्हणलं मारती नाही पैसे, म्हणलं मग कसं काय करता, बुड्याला देतं का देत नाही म्हणलं, कसं का. बुड्याला काय देऊ राहिला तू. मग आता तुझ्या आईला देऊन देतो ते पैसे, नंतर ती बी आज नको देऊ, 2-4 दिवसांनी देजो. सध्याशी काहीच विषय कळू नको, ते फालतू त्याच्या मावारी नापवत. राहू दे मुकाट्यानं, मी देऊन देतो तुला, माझोळ आहे, खिशात आहे. तेच म्हणलं मी आता कसं काय करावं आता नाही का. मग सध्या काही द्यावंच नाही का, बुड्याला मला भेटलेच नाही. जाऊ दे मग आई जोड देऊन देईन मी, गुपचूप मध्ये माझ्या सोयबा जायची नाही का. चल मग दिले ना बाबा, 10 वाजता दिले नाही. पोरगा आलता तुमच्या माणूस पाठवला होता ना, त्याचे पैसे दिले आम्ही. तुम्ही कसे काय आले आता, काय 1756 लोक पाठवले त्याने पैशासाठी. 7,500 रुपये नाही इन तर चालले मोठे मॅच दिले मोजून कर. काय बाबा कसं ते गरज आहे मारायला उठला होता ते माणूस. मग पोट्टसच होतं, पण किती अगं होतं ते. नाही दिले गेले काहीच नाही. तुम्ही आम्हाला काही भांडू नका. हो तुमच्या घरच्या बॉल सांगा, आम्ही रामपूरहून स्पेशल गाडी आता त्याच कामासाठी आलेलो. आमचे मोठे भाऊ आहेत ते फालतू टेन्शनमध्ये आलेले आहे. त्याचे 7,500 रुपये तुम्ही कोणत्या हालतीने आजच्याच पाहिजे आम्हाला पैसा. तुम्ही जर पैसे नाही दिले तर मग आम्हाला काय करायचं, आम्ही करू रिपोर्ट देऊ, नाही तर काही करू. कसे काय बोलू राहिले बाबा, आलता बाबा एक पोरगं चालतं ना, ठीक नसं गाडी घेऊन आला होता ते. त्यानं पैसे नेले ना, मग 7,500 रुपये मारतो म्हणे तिथं. मारतो म्हणे असं काय म्हणे ते, काय म्हणजे कोण पुट्ट आलतं का, आले रामपूरचे पैसे. 10 वाजता चालतं ते पोरगं, 10 वाजता नेले त्यानं पैसे. मग आता तुम्ही फोन करा द्यायला नाही तर नसेल भेटले तर.
म्हणता नाही असं पैसे नेले समजा तुमच्यापाशी काय नाव घेऊ काय सांगितलं असेल त्यानं नाव विचारलं त्याला आता नाही विचारलं म्हणा त्याने विचारलं त्याने हो तर चकवा म्हणे बा चकवा भाऊले पैसे भेटले असं सांगा म्हणलं म्हणे चकवा म्हणे चकवा कोणता चकवा भाऊ कोणता आहे मग थांबा मी कंदीला बाजूला फोन लावतो कंदीला कोणाला पाठवलं म्हणा बरं मी फोन लावून विचारतो 1 मिनिट म्हणते शिवलाल हां बोला शिवलाल काय म्हणते रे शिवलाल कंदीला म्हणजे पैसे भेटले का म्हणलं तुम्हाला हां पैसे दिले म्हणते ते सांगून राहिले मी आलो होतो इथं तर पोहोचले का तुमच्यापर्यंत माणूस पाठवला होता म्हणते तुम्ही अरे मी काय पाठवणार रे माणूस आणखी तुम्हीच तर म्हणे मी जातो म्हणे बा बाबा तू काढतो म्हणे पैसे तुम्हालाच माहित बा मी कोणाला पाठवलं ना आलता म्हणते माणूस एक माणूस आलता म्हणते ठेंगणासा असा होता म्हणते पोट्टासा पट्टी गिट्टी बांधून होती म्हणे काय आता ते म्हणलं म्हणे की बा पैसे पाहिजे आत्ताच्या आत्ता द्या नाही तर मारतो नसून तसं म्हणजे लय कठीण काम झालं म्हणते म्हणून दिले म्हणते बाई सांगू राहिले बा मी काय पाठवलं रे कोण होय कोण म्हणा ते नाव विचार नाही का द्याय ना कोण होय काय होय तेच सांगू राहिलो की चकवाले दिले म्हणे बा असं सांगे म्हणे त्याच्या घरचे बा म्हणे चकवा भाऊ आहे म्हणे त्याचं नाव असं म्हणे चकवा भाऊ चकवा आलं रे बाबा रे ते सोय वाटते रे डुबरं मारत्यासारखं दिसे का ते म्हणते असं म्हणते का ते पट्टी गिट्टी बांधली होती का त्यानं हो ना बिलकुल डुबरं होतं म्हणते आणि बस असं म्हणजे लाल अशी पट्टी होती त्याले चष्मा घालेलं होतं असं होतं म्हणे असं सांगत जाय असं घुरटल्यासारखं पाच जाय म्हणे आलं लक्षात आहे बा शिवलाल वापस म्हणलं तू लवकर वापस बाबू कठीण काम आहे म्हणलं आपल्या गावात काहीतरी मोठी अशी छाया आलेली आहे काहीतरी हे मुंजा म्हणा किंवा हे चकवा जे आहे का नाही आपल्या गावावर काहीतरी त्याचा परिणाम होऊन राहिलेला आहे लवकर वापस म्हणलं हो त्या दिवसासारखं तुझे कसं प्रकरण झालं तसंच प्रकरण झालेलं दिसते मला हे लवकर वापस म्हणलं जास्त थांबू नको तिथं त्याला झोडपा दिला त्यानं मला तर दिलाच म्हणा पण त्याला झोडपा दिला चकवाच आहे ते मारतीच्या रूपात गेला ते बरोबर आहे मारतीच्याच रूपासारखा जाते ते आणि झोडपा देऊन चालला येते बरोबर आहे त्या बाईचं बरोबर आहे हो त्याला म्हणा दिले म्हणा पोचले म्हणा आम्हाला नाही पाहिजे म्हणा पैसे चालले तुम्ही वापस या घराकडे जाऊ द्या पण खरी गोष्ट आहे का पाहिजे होणार का चकवा म्हणते म्हणे नाही का मला झोडपा त्यानं दिला का म्हणाले का ना मी मारते समजून राहिले का राहू दे भाऊ लवकर वापस म्हणलं ठेव फोन ठेव लवकर आणि ये घरी हो बरोबर ठीक आहे बस बाबा मोठं संकट दिसू राहिलं गावावर आमच्या नाही का बाई भेटले म्हणलं पैसे राहू द्या हो काही हरकत नाही पोचले माणसाला पोचले